नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान पार पडलं. जे मैदान होतं 2 लाखाचं, त्या मैदानामध्ये आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की निमगावकरांचा सावकार आणि त्याच्यासोबत सुंदर नावाचा नंदी पळाला की कसा पद्धतीनं यांनी आज एक चांगल्या प्रकारे गाडी पळाली त्यांची. आणि ती गाडी अशा पद्धतीनं पळाली की सगळ्या महाराष्ट्रानं बघितली. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ज्यावेळेस लखन असतो त्यावेळेस धोका असतो. सगळ्यांना मी सकाळी सुद्धा सांगितलेलं, काल सुद्धा सांगितलेलं, जो लखन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक नाही तर 2 नंबर. आणि तसं झालं, आज 2रा नंबर आला त्या लखनचा. आणि लखनचा विजयरथ जो आहे तो अखेर या निमगावकरांच्या सावकारानं आणि सुंदरनं, सुंदर कुठला आहे मला माहीत नाही, परंतु कमेंट्स बॉक्समध्ये सांगा काय गाडी पळाली. डोळ्यात पारणं फेडणारी गाडी पळाली. संबंध महाराष्ट्रानं बघितली कशा पद्धतीनं ही गाडी पळाली. आणि अशा गाड्या ज्यावेळेस पळतात त्यावेळेस तुम्ही बघितलं की बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक उत्सुकता असते, सगळ्यांना एक उत्सुकता असते. आणि आज तशाच पद्धतीनं झालं. आज बकासूरने नाराज जरी केला असेल तरी काळजी करू नका. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी कधी पराभवाला सुद्धा सामोरं जावं लागतं चांगल्या चांगल्या नंदीला. परंतु हा लखन असा मला वाटतं, असा एकमेवच असा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आहे तो कधी गटाला हारलाच नाही. मला वाटतं एखाद्या वेळेस हारला असेल, शेमीला बी हारत नाही एवढा. आणि फायनलला कधी कधी तुम्हाला माहितीच आहे, लय खतरनाक स्पीडनं पळतो हे लखन. आणि लखनचं आज विजयरथ जो रोखला आहे त्याच्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद त्या नंदींचं. आज खरं एक कसं होतंय, रोज रोज तेच 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 ते त्याच्यामुळे डोकं दुखतं जरा. नवीन काहीतरी लखन चांगला पळतो आपल्याला माहीत आहे. साखरेवाडीकरांचा बावरा सुद्धा चांगलाच पळाला आहे, पब्लिकनं पळाला आहे बरं का, चष्टा नाही. आज पब्लिकचा खरा बादशाह त्यानं दाखवले 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं पळायचं असतं. आणि परंतु असं पण शेवटी आज बरं झालं. आज एक नवीन चेहरा जो आहे तो महाराष्ट्राला बघायला मिळाला. आणि नवीन चेहरा अशा पद्धतीनं बघायला मिळाला की सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. आणि आज फायनलमध्ये कोण कोणी होतं सगळं बघूया. रायफल आणि राजा ही एक जोडी होती फायनलला, आणि त्या जोडीचं सुद्धा कौतुक करतोय. चांगली जोडी पळाली ही सुद्धा रायफल आणि राजाची. तसेच बादल आणि देवाबाई ही कुठली जोडी होती माहीत नाही, परंतु या सुद्धा जोडीनं चांगल्या पद्धतीनं आज पळ दाखवून संबंध महाराष्ट्राला एक चांगल्या पद्धतीनं बघितलं कशा पळ बघितलं. तसेच बकासूरच्या आणि घोटच्या सर्जाला सेमीमध्ये पराभूत करणारे वाघवाडीकरांचा रोमन आणि शनी शिंगणापूरकरांचा चित्रा यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आज पळ दाखवून चांगलं एक कमबॅक केले म्हणावं लागेल. कारण की चित्रा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, एक त्याचा रेकॉर्ड आहे, जी गाडी कोणाला मरत नाही तो मारतो, तो आणि घरणिकीचा राजा. त्यातला आज चांगली गाडी पळाली. खूप साऱ्या शुभेच्छा आहे सुद्धा गाडीला. आणि आज वेगाचा शेवट सर्जा त्यानं दाखवले, संबंध महाराष्ट्राला दाखवले की तो काय करू शकतो आणि त्याने काय केले, आज कमाल केली. आणि शाहिदबाई मुळे यांचा जो हिंद केसरी सचिन आहे आदतमधला, जो आता दुसरा झाला आहे, तो सुद्धा आज कमालीचा पळाला. आणि थोडी शेवटी कसं पब्लिकला गाडी आली त्याच्यामुळे थोडंसं समजू शकतो आपण. तर पब्लिकनं आपला जरा पब्लिक जास्तच होतं त्या मैदानामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं जरा हे झालं. परंतु असो, तसंच आपल्याला लखननं चांगली कामगिरी केली. संभाजीनगरचा जो लखन आहे त्याने दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला की तो एक नाही तर 2 नंबर याच्यामध्येच तो पळतो. आणि सगळं महाराष्ट्र त्याचं कौतुक करतो. आणि साखरवाडीचा बावऱ्याचं बी कौतुक, तो सुद्धा चांगलाच पळाला. आणि हे होते आजच्या मैदानामधील फायनलला गुलाल घेणारे सगळे टॉपचे नंदी. आणि चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीनंच पळ दाखवत आहेत. अशा पद्धतीनंच पळ दाखवला पाहिजे आणि संबंध महाराष्ट्राने बघितला पाहिजे कसा पळ बसतो. परंतु असो, आज जो खूप छान वाटतंय, आज चांगलं मैदान पार पडलं. मैदान लवकर पार पडलं असतं, परंतु प्रमुख अतिथी आले त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला. परंतु असो, मैदान जे आहे ते व्यवस्थितरित्या जे आहे ते पार पडलं, चांगल्या रीतीनं पार पडलं. असो, आज मैदानामध्ये नाही गेलो, खूप लांब मैदान होतं. आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज सगळ्या नंदींचं पुन्हा एकदा कौतुक करतोय. आणि ज्यांनी सेमीमध्ये जे 2 नंबरला राहिले, त्यांनी क्वार्टर फायनलला ज्यांनी नंबर मिळवला त्यांचंसुद्धा कौतुक. आणि जी गाडी मेगा फायनलला पळाली त्यांचंसुद्धा कौतुक. आणि सगळ्यांचं कौतुक करतोय. आणि आज सगळ्या महाराष्ट्रानं आज चांगलं मैदान चांगलं पार पडलं. आणि गटाला बघितलं तुम्ही, गाड्या थोड्याशा फॉलो होत होत्या, परंतु काय होत नाही, गाड्या फॉलो होत्या. परंतु शेमीला चांगली झालं पळली. शेवटी कसं होतं, ज्याचा बैल पळतो सरळ त्यालाच म्हटलं जातं एक किंग. पण शेवटी कधी चांगले बैलसुद्धा फसतात. फाट्या म्हणजे चांगल्याच होत्या, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. परंतु असो, आज चांगल्या मैदानामध्ये चांगल्या रीतीनं सगळ्या गाड्या पळाल्या. एक मनाला एक शांती लाभली की लखनचा जो आहे तो विजयरथ जो आहे तो एक नवीन जोडी ना, शांती अशी लाभली की नवीन जोडी आज मिळाली. कारण की काय होतं, लखन असला की दबदबा असतो, सगळ्यांना माहीत आहे. बैलगाडा क्षेत्रातला एकमेव असा बैल जो कधीच हलक्या पायऱ्यामध्ये पळत नाही, टॉपच्याच पायऱ्यात पळतो. आणि कधी हलक्या ड्रायव्हरला तो कधीच पळत नाही, टॉपच्याच ड्रायव्हरला पळतो. आणि बघूया, चांगल्या चांगल्या गाड्या आज चांगल्या झाल्या. आणि विठ्ठल नानांनी आणि सर्जाने कमबॅक केले. आणि हा व्हिडिओ सेपरेट असेल,
तो व्हिडिओ माझ्या नवीन चॅनलवरती येईल, किरण शुडतडे व्लॉग्स या चॅनलवरती या, त्या ठिकाणी बघा. धन्यवाद.